यशल मराठीच्या गद्य विभागातील 7व्या पाठाला आपण सुरुवात करत आहोत. त्या पाठाचं नाव आहे आई तुझ्याशिवाय. या पाठाचे लेखक राम शेवडीकर आहेत. त्यांचं पूर्ण नाव राम चंडीदास शेवडीकर. जन्म 1961 झालेला आहे. राम शेवडीकर दैनिक उद्याचा मराठवाडा या वृत्तपत्राचे संस्थापक संपादक आहेत. दैनिक उद्याचा मराठवाडा हे वर्तमानपत्र नांदेड येथून प्रकाशित होते आणि या दैनिक उद्याचा मराठवाडा या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक आहेत. त्यांनी एक ग्रंथ संपादित केलेला आहे. त्या संपादित ग्रंथाचं नाव आहे मुक्काम पोस्ट आई. मुक्काम पोस्ट आई. उद्याचा मराठवाडा दिवाळी अंकास मुंबई पत्रकार संघ, मसाप पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद मुलांनो. उद्याचा मराठवाडा दिवाळी अंकास मुंबई पत्रकार संघ तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, यशवंतराव चव्हाण मुंबई आदी पुरस्कार त्यांच्या उद्याचा मराठवाडा दिवाळी अंकास प्राप्त झालेले आहेत. हा जो पाठ आहे, हा पाठ मुक्काम पोस्ट आई या संपादित ग्रंथातून घेतलेला आहे. आई तुझ्याशिवाय या पाठाचे लेखक राम शेवडीकर आपल्या स्वतःच्या आईच्या संदर्भामध्ये आठवणी, चिंतन, मातृहृदय महामंगल स्तोत्राचं लेखन या पाठाच्या माध्यमातून केलेलं आहे. जशी राम शेवडीकरांची आईच्या संदर्भामध्ये भावना आहे, तशी माझी, तुमची, सर्वांची, प्रत्येकाचीच आहे. माधव जुलन आईच्या संदर्भामध्ये, अनेक कवीने आईच्या संदर्भामध्ये कवितेच्या माध्यमातून, कादंबरीच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून आईची महती अधोरेखित केलेली आहे. आईचं मांगल्य त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. माधव जुलन एका ठिकाणी म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाव तुझा आता मी कोणत्या उपायी. अशा प्रकारचं महात्म्य अनेक कवी लेखकांनी आपल्या साहित्यातून मांडलेलं आहे. तद्वतच त्याचप्रमाणे राम शेवडीकरांनी त्यांच्या आईच्या जीवनावर, आईच्या कार्यावर, प्रेमावर आई तुझ्याशिवाय या पाठाच्या माध्यमातून विचार मांडलेले आहेत. यातला पहिला मुद्दा आहे महाविद्यालयीन जीवनापासून ते पत्रकारितेत प्रवेश. अगदी महाविद्यालयीन जीवनापासून राम शेवडीकर यांना वाचनाची, पुढे लेखनाची आवड निर्माण झाली. ते तिथेच थांबले नाहीत, तर पत्रकारितेमध्ये त्यांनी काम सुरू केलेलं आहे. ज्या माणसाला वाचनाची, लेखनाची आवड आहे, वाचन दांडगं आहे आणि वाचनामुळे मनाचे कंगोरे जर प्रगल्भ, तुडुंब भरले असतील, ते आपोआप लेखणीच्या माध्यमातून ते वाहायला लागतात. एखाद्यानं कोणी सांगितलं लिहू नकोस, तू बोलू नकोस, तो व्यक्ती काही थांबणार नाही. एखाद्या माणसाची मनाची विहीर तुडुंब भरल्यानंतर
ती सहजपणे नैसर्गिकपणे ते ओसांडून वाहायला लागते. तसंच राम शेवडेकरांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. महाविद्यालयीन जीवनापासून ते पत्रकारितेमध्ये प्रवेश केले. बापा म्हणून कॉलेजला असताना, महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केलेलं, लेखन, बातम्या लिहिणे, वर्तमानपत्राचं काम करणे वगैरे वगैरे. हां, दुसरा मुद्दा आहे जमिनीवर चालण्याचा संस्कार जर कोणाकडून मिळाला असेल, जर कोणता असेल, तर आई नावाचा संस्कार आहे. जमिनीवर कसं चालावं, आपण जिथे राहतो आपल्या सभोवताली जो समाज आहे त्यांच्याशी कसं वागावं, कसं बोलावं, मान सन्मान, आदरातिथ्य, या गोष्टी कोणी शिकवल्या असतील तर ते आईने शिकवले. म्हणून जमिनीवर चालण्याचा संस्कार जर काय असेल ती आई आहे. जसं लेखकाच्या बाबतीमध्ये आईचे अनुभव आहेत, तसं प्रत्येकाच्या बाबतीत सुद्धा आईचे अनुभव आहेत. मुलांना 3 क्रमांकाचा मुद्दा आहे परिस्थितीवर मात करण्याची हिंमत. परिस्थितीवर मात करण्याची हिंमत आईत असते. परिस्थितीवर मात करण्याची हिंमत आईमध्ये असते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार अनेक प्रसंग येतात आणि ते आम्ही जवळून पाहिलेलं आहे. आम्हाला या गोष्टीवर मात करण्याची जी संस्काराची बाळकडू आहेत ते आम्हाला आमच्या आईकडून मिळाले आहेत. आम्ही जेव्हा लहानाची मोठी होत होतो तेव्हा आमची परिस्थिती अतिशय अवघड होती, बिकट होती. परिस्थितीवर मात करण्याची हिंमत जर कोणाकडून जर मिळाली असेल तर लेखकाला लेखकाच्या आईकडून मिळालेली आहे. जसं लेखकाच्या बाबतीमध्ये जसं घडलेलं आहे तसं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारचा विचार, अशाच प्रकारचे संस्कार ते मिळत असतात मुलांना. पुढचा मुद्दा आहे सोसलेपणाची शिकवण. लेखकामध्ये जे सोसलेपण आहे, जे सामंजस्यपणा आहे, जी सहनशीलता आहे, जे संयतपण आहे, ही शिकवण फक्त लेखकाच्या आईकडून मिळाली. एखादी घटना, एखादी गोष्ट घडली असेल तर त्या विरोधामध्ये लगेच आगडोम, आक्रस्ताळेपणा, प्रक्षोभ न करण्याची शिकवण आम्हाला आईकडून मिळाली. सोसलेपणाची जाणीव, शांतपणे, संयमाने ते सहन करणे, सोसणे. आणि त्यातच प्रत्येक या गोष्टी लेखकामध्ये आईच्या शिकवण्यामुळे, आईच्या संस्कारामुळे आहेत. म्हणूनच आज या पाठाचे लेखक इतके मोठे झालेले आहेत. आज संस्काराचा अभाव, संस्काराचे दुर्भिक्ष्य निर्माण झालेलं आहे. कोणाला बोलण्यासाठी वेळ नाही, सांगण्यासाठी वेळ नाही. काही लोकांकडे तर मी सांगण्यासारखं काहीच नाही, ते स्वतःच इतकी दरिद्री आहेत, मग ती दुसऱ्या काय काही सांगू शकत नाही. 5वा आईच्या पावित्र्याचे संस्कार. जसं लेखकाच्या आईकडून लेखकाला पावित्र्याचे संस्कार मिळाले आहेत, तसं प्रत्येकाच्या, तुमच्या आणि माझ्या आईकडून सुद्धा खूप चांगले संस्कार मिळतात. कोणाचीच आई खरा वाग, खोटं बोल, चोऱ्या कर, टवाळक्या कर, निंदा नाश कर असं काहीच कोणाची आई अजिबात सांगत नाही. प्रत्येकाच्या आईला वाटतं माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, माझा मुलगा हुशार झाला पाहिजे, शहाणा झाला पाहिजे, असं प्रत्येकाच्या आईला वाटतं. हेच आईच्या पावित्र्याचे संस्कार असतात म्हणून. ज्यांना ज्यांना आईचे संस्कार, आईचे विचार, आईचं मार्गदर्शन चांगलं मिळतं ते खरे नशिबवान आहेत मुलाला. पुढचा मुद्दा कुटुंब विखरल्याचे आईस दुःख.
लेखाची एकत्र कुटुंब पद्धती आहे मुलांना. आता तर एकत्र कुटुंब पद्धती हा शब्दच फक्त शिल्लक राहिलेला आहे, परंतु प्रत्यक्ष एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळत नाही. कुठे जर पुस्तकामध्ये जर लिहिले असेल एकत्र कुटुंब पद्धती कशी असेल, एकत्र कुटुंब पद्धती कशी होती, ही संकल्पना काय आहे, या संकल्पनेमध्ये काय दडलेलं आहे, असंच सतत सातत्यानं विचार करत राहावं लागणार आहे, सातत्यानं. परंतु एकत्र कुटुंब पद्धती ही संकल्पना आता इतिहास जमा झालेलीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. लग्न झाले की लगेच प्रत्येक जण विभक्त व्हायला लागलेलं आहे, वेगळं व्हायला लागलेलं आहे, अलग व्हायला लागलेलं आहे. जेवढं प्रेम, जेवढं ममत्व, जेवढं आपुलकी, जेवढी सामाजिक जाणीव, सामाजिक बांधिलकी एकत्र कुटुंबात असते, एवढा एकोपा तेवढं विभक्तमध्ये राहत नाही. परंतु बरेच वर्षे एकत्र राहिल्यानंतर लेखक आणि लेखाचे भाऊ वेगळे होतात, अलग निघतात आणि कुटुंब विखरल्याचे आईला प्रचंड दुःख होते. माझी मुलं एकत्र राहायला पाहिजे होते, पण ते वेगळे झालेले आहेत, याचं दुःख लेकाच्या आईला अपार होतं. पुढचा आईची आठवण म्हणजे संस्कार. आजही लेकाची आई हयात नाही, जिवंत नाही, परंतु आईला आठवलं, आईची प्रतिमा डोळ्यासमोर आणलं की लेकाला प्रत्येक गोष्ट सरळ मार्गीच करायला भाग पाडावी लागते. तर आईला आठवलं, आईचे विचार डोक्यात आणलं. आई प्रत्येकाची आई म्हणते, असं करू नको, तसं कर, इकडे जाऊ नको, तिकडे जा, हे कर, ते कर. म्हणजे आईची आठवण म्हणजे फक्त आईचं स्मरण जरी आज केलं तर आईचे संस्कार आजही माझ्या कामी येतात. हा विचार, हा मूलभूत आणि महत्त्वाचा विचार लेखक या पाठाच्या अनुषंगाने मांडतात मुलांना. दैनिक उद्याचा मराठवाडा प्रतिष्ठित स्थान. लेखक शाळा, कॉलेज, महाविद्यालयामध्ये त्यांना संस्कार मिळाले, दिशा मिळाली. त्याचप्रमाणे घरामध्ये, कुटुंबामध्ये पहिला गुरु जो कोण असेल तर प्रत्येकाची आई असते. तुमची आणि माझी आई असते मुलांना, प्रत्येकाची आई असते. पहिला गुरु, पहिला संस्कार, पहिली दिशा, पहिलं मार्गदर्शन, पहिले माझे गुरु आई वडील असतात. तसं लेखकाचं सुद्धा तसंच आहे. दैनिक उद्याचा मराठवाडा प्रतिष्ठित अंक. अशा पद्धतीने लहानपणापासून, बालपणापासून राम शेवडीकरांना चांगले संस्कार, चांगली दिशा, चांगलं मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांनी दैनिक उद्याचा मराठवाडा चांगल्या पद्धतीने चालू शकलेले आहेत. आणि दैनिक उद्याचा मराठवाडा एक सर्व वर्तमानपत्रामध्ये एक प्रतिष्ठित वर्तमानपत्र म्हणून सर्वांच्या मनामध्ये, एक वाचकांच्या मनात एक स्थान निर्माण करण्याचं काम दैनिक उद्याच्या मराठवाड्याने केलेलं आहे. शेवटचा आज सर्व आहे. शेवटचा मुद्दा फार मोठा आहे, महत्त्वाचा आहे मुलांनो. आज सर्व आहे परंतु आई नाही. आज सर्व आहे परंतु आई नाही. एक महत्त्वाचा विचार या ठिकाणी. आज राम शेवडीकर लेखक आहेत. राम शेवडीकर एक चांगले व्यक्ती आहेत. सर्व विद्या, धन, प्रतिष्ठा, माधव जुलियन यांच्या भाषेत सांगा, विद्या, धन, प्रतिष्ठा लाभे आता मलाही, आई तुझ्याशिवाय मी पोरकाच आहे. हा सर्व लेखांना गाडी, घोडा, बंगला, घर, दैनिक उद्याचा मराठवाडा या नामांकित वर्तमानपत्राचे ते संस्थापक, संपादक आहेत. हे सर्व जे काही वैभव आहे, मान, सन्मान, पुरस्कार सर्व काही लेखकांना प्राप्त झालेलं आहे, परंतु आई नाही. याची खंत, याची उणीव, याची वेदना लेखकाच्या मनामध्ये सतत सलत राहते. आज सर्व आहे परंतु आई नाही, याचं दुःख लेखकाच्या मनामध्ये कायम आहे मुलांना. आणि ही कृतज्ञता
आई तुझ्याशिवाय या पाठाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेली आहे. या पाठाचा आपण समोर करूयात. पहा, अभावग्रस्त परिस्थितीवर मात करण्याची जिद्द, पत्रकारितेतील धावपळ, दिवाळी अंकाची पूर्वतयारी, एकत्र कुटुंब पद्धती संस्कार आदी विचार आई तुझ्याशिवाय या पाठामध्ये राम शेवडीकरांनी मांडलेले आहेत. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे.